सोलापुर में एक तीव्र भाषण के दौरान अपक्ष आमदार विशाल पाटिल ने केंद्र सरकार व खासकर भारतीय जनता पार्टी पर जोरदार हल्ला बोलते हुए आरोप लगाया कि दिल्ली में बैठी सरकार महाराष्ट्र को लाचार और कमजोर बनाने की साजिश कर रही है। उन्होंने न केवल केंद्र सरकार पर तीखा प्रहार किया बल्कि खुद की विचारधारा स्पष्ट करते हुए संकेत दिया कि वह भले ही अपक्ष हो लेकिन कांग्रेस की नीतियों में उनका भरोसा अटूट है। सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं, कसा लुटायचा आणि किती लुटायचा एवढंच कार्यक्रम ह्या ठिकाणीचा। या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे। तुम्ही आम्ही हे देश चालवलेला आहे, हे देश संरक्षित ठेवलेला आहे। तुम्ही दिल्लीत ही आमचं भाषण ऐकलं तर मी भाषणाचं सांगितलं की दिल्लीचं तख्त सुद्धा राखते हे महाराष्ट्र राखते, तुम्ही सगळे लागता। आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला आणि का चालू दिले? कारण इथली मलाई खायला मिळते। शक्तीपीठाचा मार्गाचा विषय आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे। त्या विषयात सुद्धा कसं त्यात जास्तीत जास्त पैसे खाता येतील, कसे आपल्या तिजोऱ्या भरता येईल एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे। तुम्हाला थोडं खिशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज ह्या महाराष्ट्राच्या जीवावर करायचं हा भाजपचा डाव आहे। 4 वर्ष सत्तेच्या बाहेर राहायची आपली तयारी नाही, हा दुर्दैव आहे। तुम्ही ताकदीनं आपण कष्टानं पुढे गेलं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याने एकत्र आलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे जे आपल्याला ते लोक सांगतात, धर्माचे विषय सांगतात, तर त्यांनी ह्या धर्माच्या नावापुढे आपल्याकडनं काहीतरी काढून घेऊन स्वतःची खिसे भरण्याशिवाय दुसरं काही आपल्यासाठी करणार नाही। आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत बसतो, तुम्हाला वाटत असेल कुठतरी आपण 4-5 खासदार कमी पडलो, मात्र अजूनही वेळ गेलेला नाही। इथं काहीतरी हालचाल होऊ दे, पण दिल्लीत रोज काहीतरी चालू आहे। हा दिवस लांब नाही की काँग्रेस पक्षाचे आपचे तुमचे नेते राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसणार आणि मग जेवढी गेली सुली आहे ती सगळी परत म्हणतील आम्हाला घ्या, आम्हाला घ्या। त्यावेळी घ्यायचं का? कारण आपल्याकडे तरुण आता कार्यकर्ते, कष्ट करणारे गरीब सामान्य कार्यकर्ते आता आपल्या त्यांनाच आपण आता ताकद द्यायची। अशफाक भाई असतील, मल्लू अण्णा असतील, मळगोटा ताई असतील, ह्यासारख्या लोकांना आपण पुढे द्यायचं आहे। तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी त्याचा आज आपण निवड केली, त्यावर किती लोकांची निवड केली, ही सगळे एकत्रित मिळून हा काँग्रेस पक्ष बळकट करूया। सत्तेतनं बाहेर गेलं म्हणजे आपण संपलो असं का वाटावं? आपण संस्था चालवताना कुठतरी कमी पडलो, आपण चुकलो, आपण अडचणीत आलो, पण लगेच आपण कुठतरी भारतीय जनता पक्षाकडे, शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही। आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बूट पाडले। आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात बूट पाडावून आमच्याकडे काढून घेतले। रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात, काहीतरी सांगतात, विशाल पाटलाला पण घेणारा, विशाल पाटलाला पण घेणारा। अहो मी अपक्ष निवडून आलो, भारतीय जनता पक्षाच्या 2 टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आणि मी निवडून आलो कारण मी लोकांना सांगितलं की जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही। म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला, पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला। काही व्हायचं ते होऊ दे, आम्हाला तुरुंगात जायला लागलं, आम्हाला अडचणीत यायला लागलं, तर आमच्यासारखे 10, 20, 50 विशाल पाटील तुमच्यात नाही तयार होतील, प्रणिती शिंदे तयार होतील, बंटीदादा पाटील तयार होतील। आमची क्षमता आहे थांबायची। चूक केली असेल तर धाडसाने समोर जायची गरज होती। कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्याच संस्था, स्वतःच काहीतरी बळकट करण्यासाठी लोक पक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे। ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरवू शकतात, मला विश्वास आहे।